जय गुरु. जय गुरु. हम्म. आले नाहीत कोणी. जय गुरु सर. जय गुरु. तर ठीक आहे, आपण सुरू करूया. परवा आपला दुसरा अध्याय पूर्ण झाला आणि आज आता तिसरा अध्यायाला सुरुवात करणार आहोत आपण. तर त्याआधी मी सकाळी एक प्रश्न विचारला होता की आपण स्वतःला बाकी सगळं विसरून जायचं, फक्त दुसऱ्या अध्यायातला उपदेश लक्षात ठेवायचा. आणि आपण अर्जुन असतो तर आपला काय गोंधळ उडाला असता, आपण प्रश्न काय विचारला होता कृष्णाला, मी काय सांगितलं होतं आणि त्यावर कृष्णाने जे उत्तर दिलं त्यावर आपली काय प्रतिक्रिया झाली असती गोंधळाची. कोण सांगू शकेल? कोणी विचार केला का त्यावर? हं? आपल्याला असं वाटेल का, कोणाला असं वाटतंय का की कृष्णाने अर्जुनाला टू द पॉइंट उत्तर दिलंय म्हणून? त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्याला पूर्णपणे टू द पॉइंट उत्तर दिलंय का त्यांनी? म्हणजे निदान असं वाटतंय का आपल्याला वरवर पाहता? हो सर. हो म्हणजे दिलंय. म्हणजे स्थितप्रज्ञ कोण, कसा वागतो, काय याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. अजून त्याचं विवेचन पुढच्या ह्याच्यात, नाही नाही नाही, तिसऱ्या ह्याच्यात तर येईलच. असं नाही, हं, पुढे पुढे काय येईल तो प्रश्न नाहीये. आपण काय म्हणू, हं, अर्जुनाने 3-4 प्रश्न त्याला म्हटले होते. एक म्हणजे भीष्म, द्रोण माझे गुरु पितामह हे सगळे आहेत, धृतराष्ट्र वगैरे हे सगळे हं, माझे भाऊ बंधू आहेत, सखे सोयरे आहेत, त्यांना मारून मला काय मिळणार, कुलक्षय होईल, सगळं हं. नाश होईल, आम्हाला कुठे जागा मिळेल, म्हणजे आमची काय अवस्था होईल, आम्ही असं कसं सुख भोगू तरी शकू का, सगळं पृथ्वीचा पूर्ण विनाश झाल्यावरती, आपल्या सगळ्या लोकांचा नाश झाल्यावर, असा त्याने प्रश्न विचारला होता. आणि तो म्हणाला होता की म्हणून मी आता शस्त्र सोडतो. तर आता कृष्णाने त्याला जे उत्तर दिले ते 4 दिले. एक म्हणजे त्यांनी सांख्ययोग सांगितला, आत्मा अविनाशित्व वगैरे. दुसरं त्यांनी हं. स्वधर्म पालन सांगितलं. तिसरं त्यांनी काय सांगितलं, निष्काम कर्मयोग सांगितला. आणि चौथं स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. आपल्याला असं वाटतं का उत्तर मिळालं आपल्याला? आपण म्हणजे अर्जुन आणि आपली अवस्था, म्हणजे अर्जुन काही ज्ञानी मनुष्य नाहीये. अर्जुन पण असं समजूया आपण साधा चार चौघांसारखा आपल्यासारखा आहे. तर आपल्याला आपलं समाधान होईल का? तर मला तर नाही. वाटतं नाही कन्फ्यूज सर. कन्फ्यूज झालंय, मी पण हा, कन्फ्यूज आहे. नाही सर, मी अर्जुनासारखे मी पण कन्फ्युज झाले. तेच म्हणतो. कारण उलट तो अर्जुन एक विचारतोय, कृष्ण आधी सांगतो त्याला की तुझी असं कसं तू सोडतोस, तर तुझी तर म्हणजे तुला स्वर्ग मिळणार नाही, कीर्ती मिळणार नाही, आधी असं बोलला. मग बोलला, मग एकदम आत्मज्ञानात गेला, एकदम आत्मा अविनाशी वगैरे. त्याचा त्याच्या प्रश्नांशी डायरेक्ट म्हणजे असं म्हटलं तर आहे, तो म्हणतो की भीष्म द्रोणाला तू मारत नाहीयेस वगैरे वगैरे, असं म्हणजे तू मारणारा कोण, असं आत्मा तर अविनाशीच आहे असं. मृत्यूनिमित्त आहेस एवढं सांगितलंय त्याच्यामध्ये. हा, ऑलरेडी ते मेलेले आहेत सगळे. मेलेलंही असं तू म्हटलं फक्त नाही निमित्त आहेस. या अध्यायात असं नाही म्हटलं ऍक्च्युली. या अध्यायात म्हटलं या की नाही. आत्मा, हं, हा, नाही म्हणजे या हं, दुसऱ्या अध्यायात त्यांनी म्हटलं आत्मा अविनाशी आहे, तर कोणी कोणाला मारत नाही, कोणी कोणाकडून मरत नाही, असं नाही का, असं म्हटलं. हं, आणि हं. मग तो डायरेक्ट स्वधर्म क्षात्रधर्म वगैरे, स्वधर्मे निधर्म पण याच्यात नाही आलेला आहे, तो श्लोक पुढे आहे तसा. पण तू धर्माचं, क्षात्रधर्माचं तू पालन कर एवढं सांगितलं. त्याच्याकरता 8 श्लोक सांगितले. मग कर्मयोग सांगितला आणि परत मग सांख्ययोगात तर उलट असं सांगितलं की कर्म तर खूपच निकृष्ट आहे, अपरम आहे. हा, पण मग असंही सांगितलं की कर्मण्येवाधिकार असते. हो, तर इथं गोंधळ होऊ शकतो. प्रचंड गोंधळ होऊ शकतो. म्हणजे एकीकडे तू सांगतोय तर की म्हणजे ध्यान. ते तर ते सांख्य पण योगात आणि सांख्य सर योगात नेमकं काय? योगात सांगितलंय की कर्माला महत्व नका देऊ, ज्ञान ज्याला प्राप्त होतो तो महान असं. आणि हा, परत तो कर्मयोगावर कृष्ण येतो की नाही, कर्म केलं पाहिजे, कर्म
म्हणजे इथे खूप गोंधळ होतोय. आणि मग आणि सर निष्काम त्याला कर्मयोग युद्ध करायला कन्व्हिन्स करायचंय तर मग स्थितप्रज्ञ वगैरे कशाला सांगितलं म्हणजे हे मला कन्फ्युजन होतं. एक्झॅक्टली स्थितप्रज्ञ आणि म्हणजे स्वधर्म पालन थोडं तरी क्षात्रधर्माला प्रवृत्त करतं. हा निष्काम कर्मयोग पण थोडासा ठीक आहे, पण श्लोक 11 ते 30 म्हणजे सांख्ययोगाचे आणि विशेषतः स्थितप्रज्ञाचे हा हा मला हे स्थितप्रज्ञाचं जरा कन्फ्युजन झालं की म्हणजे त्याचं कारण काय आहे. हं. तर त्यामुळे म्हणजे कृष्णाने ते सांगितलं तो एकदम ज्याला आपण म्हणतो, की एकदम हाय लेव्हलचा उपदेश केलाय त्यांनी असं, नाही का? हां, हल्लीच्या भाषेत, की मी बरोबर. विचारतो एक आणि तू सांगतो खूप वरच्या दर्जाचं, माझ्या सगळं डोक्यावरनं गेलं असं असं थोडंसं वाटतं नाही का आपल्याला? म्हणजे आपण जर इफ वी हं. वेअर इन तर अर्जुना आमच्या पण शूज ते डोक्यावरूनच सरळ गेल्यासारखं घास वाटतंय. खातात आणि उलटा घास खातात तसं म्हणजे पूर्ण वळून. हो, पण एक एकावरती स्थिर झालं की लगेच दुसऱ्या कडेवर आणि मग आणि वाढतं. म्हणजे तेच थोडक्यात म्हणजे तू म्हणजे बाकी पण आहेच परस्पर विरोधित्व बऱ्याच ठिकाणी असं वर पाहताना नक्कीच वाटतं. पण मुख्य त्यांनी जो अर्जुनाने जो धागा उचलला जो राधिकाने म्हटलं किंवा असं हे म्यूट करा सगळ्यांनी. हां, हां, हां. तर ज्यांना बोलायचं म्हणजे घरी काही बॅकग्राऊंड सुरू असेल त्यांनी प्लीज म्यूट करा हां. इथं मग काय उगीचच सगळ्यांना डिस्टर्ब होईल असं. हां. तर मुख्यत्वे करून काय, की त्यांनी मुख्य जो धागा उचलला थोडंसं म्हणजे त्याला एकतर डायरेक्ट उत्तर मिळालं नाही म्हणजे टू द पॉइंट असं एक. आणि दुसरी गोष्ट जे काय कृष्णाने सांगितलं त्यात थोडासा त्याला म्हणजे थोडा विरोधाभास वाटला विशेषतः कर्म आणि ज्ञानामध्ये. तर आता तो नेमका प्रश्न त्यांनी तो विचारलाय. असं म्हटलं नाही त्यांनी, की "तू नक्की काय उत्तर काहीच दिलं नाहीयेस." पण तो असं म्हणतो, की "तू जे सांगतोय तू म्हणजे परस्पर विरोधी सांगतोय." आणि एक्झॅक्टली त्यांनी असं म्हटलंय. आता याचं मी थोडं अजून एक बॅकग्राऊंड देतो, की बऱ्याच लोकांचा म्हणजे टीका म्हणजे मराठीतली टीका नव्हे, मराठीतली टीका म्हणजे क्रिटिसिझम. हं. तर संस्कृतमध्ये जे टीका म्हणजे चिकित्सा किंवा विश्लेषण. हं. तर स यांनी जो हे दिलं, बऱ्याच टीकाकारांनी यावरून पुढे असा बोध घेतला आहे, की कृष्ण याच्यापुढे असं सांगतोय, की तू ज्ञान आणि कर्म यांचं समुच्चय कर, एकत्रीकरण कर. म्हणजे कर्माला ज्ञानाची जोड दे असं आणि त्याला योग बऱ्याच जणांची तिथपर्यंत मजल गेली आहे, की कर्माला ज्ञानाची जोड दिली, की तो कर्मयोग होतो. समजलं? आणि या ट्रॅकवर बरेच जण गेलेले आहेत. कर्माला ज्ञानाची जोड. पण शंकराचार्य म्हणतात नाही, अजिबात नाही. कृष्णाने असं कधीच म्हटलेलं नाहीये आणि की ज्ञान वेगळं, कर्म वेगळं. ज्ञानात कर्म मिश्रित होऊ शकत नाही. कृष्णाचं म्हणणं असं होतं, की तुझा अधिकार कर्मामध्ये, ज्ञानयोग हा त्याची पात्रता किंवा त्याची पात्रता ही तुला कर्मयोगाने येईल. मग तू ज्ञानमार्गात जाशील. पण ज्ञान आणि कर्माचा समुच्चय हा कधी कृष्णाने डायरेक्टली प्रस्थापित केलेलाही नाहीये, असं शंकराचार्य प्रत्येक ठिकाणी सांगतात. आणि म्हणून या 3ऱ्या अध्यायाच्या प्रस्तावनेतनं शांकर भाष्यामध्ये शंकराचार्यांनी खूप त्याच्यावरती विवेचन केलेलं आहे. तर आपण ते सध्या थोडं बाजूला ठेवूया. कधीतरी वेळ आली, की आपण परत त्याच्यावरती जाऊया. पण सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, की 2ऱ्या अध्यायाचा म्हणजे कृष्णाला कर्माला ज्ञानाची जोड दे तू. म्हणजे जे सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग सांगितला, स्थितप्रज्ञ सांगितला, म्हणजे त्यांची खिचडी कर असं अजिबात कृष्णाचं म्हणणं नव्हतं. कृष्णाने तिन्ही याचं संक्षेपामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे विशेषतः सांख्ययोग सांगितल्यावरती हे सांख्ययोग कसा प्राप्त करायचा? हां, तर निष्काम कर्मयोगाने आणि निष्काम कर्मयोगाने जेव्हा तू सांख्ययोग प्राप्त करशील, तेव्हा तू जो स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचशील, तर तेव्हा तुझी कशी स्थिती होईल? तुझी काय लक्षणं? ते अर्जुनाने विचारल्यावरती त्यांनी ती लक्षणं सांगितली. पण त्याचं मिश्रण कर असं अजिबात हे नव्हतं. तर इथे शंकराचार्य त्याचं एकदम स्पष्टपणे त्याचं निराकरण करतायत.
ठीक आहे. तर एवढं फक्त आपण बॅकग्राऊंड समजून घेऊया आणि मग पुढे या तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला जाऊया. म्हणजे कर्माला ज्ञानाची जोड सध्या अपेक्षितच नाहीये कर्मयोगामध्ये. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. हा नाहीतर खूप गोंधळ होतो आणि म्हणजे जाता जाता मी सांगतो असं त्याच्यावर जास्त हे नाही. पण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे म्हणजे शंकराचार्य उलट असं म्हणतात की कर्मयोगामध्ये जास्त ज्ञानाच्या चिकित्सेमध्ये पडू नका आणि म्हणून तेव्हा वेगळ्या ठिकाणी ते असं पण म्हणतात की वेदांताचे अधिकारी कोण की ज्याला नित्यानित्य विवेक, वैराग्य, शमदमादी षट संपत्ती जी मी तुम्हाला आधी सांगितली होती आणि मुमुक्षुत्व. तर हे चार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वेदांत, कारण वेदांत म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, द्वैत ज्ञान म्हणा किंवा ज्ञान म्हणा, तर वेदांताच्या भानगडीत पडू नका फारसं. मग वरवर माहिती असलं ठीक आहे, पण दोन्ही एकाच वेळेस साध्य होऊ शकत नाही असं शंकराचार्यांचा स्पष्ट सिद्धांत आहे. हे म्हणजे म्हणजे आणि हल्ली मग बऱ्याचदा असं होतं ना की म्हणजे बरेच लोक अगदी मांडुक्य उपनिषद नाही का वगैरे असे, तैत्तिरीय उपनिषद, ईशावास्य उपनिषद वगैरे असे खूप म्हणजे प्रवचन वगैरे सुरू असतात. संसारी लोक अगदी म्हणजे बाकी एकदम आकंठ संसारात बुडालेले, पण वास्तविक त्या उपनिषदांचा जो अधिकारी आहे शंकराचार्यांच्या मतानुसार, जोपर्यंत या चार गोष्टी होत नाहीत, कुठल्या? नित्यानित्य विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फार भानगडीत पडायचं नाही. बरोबर ओळख झाली तेवढं पुरेसं आहे. असं ठीक आहे. याच्यावर काही विचारायचं असेल तर सांगा, मग नाही तर मग आपण मूळ अध्यायाला आता तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. पण हे तुम्हाला सर म्हणजे इथे क्षमदमादी कोण म्हणालात सर? क्षमदमादी? शमदमादी षट संपत्ती म्हणजे शम, दम, तितिक्षा वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना त्या. तर शम, सर दम, तितिक्षा, समाधान, श्रद्धा या गोष्टी. हा सर म्हणजे शंकराचार्यांना हे अपेक्षित आहे की कर्माला ज्ञानाची जोड अपेक्षित नाही. म्हणजे आता इथे असं पण मानलं जातं की म्हणजे गीतेनेच सांगितलं की आत्मा अविनाशी आहे आणि प्रत्येकाला काहीतरी ठराविक कार्य करण्यासाठी म्हणूनच इथे प्रत्येकाला त्याने जन्माला घातलेलं आहे. मग प्रत्येकाचं जे कार्य आहे ते त्याला ज्ञान असो नसो ते त्याने केलंच पाहिजे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. जसं म्हणजे ओके. उदाहरण मी दिली याचं एक सिंपल. आमच्या इंजिनिअरिंग मध्ये असं म्हटलं जातं की ऍक्च्युअल जे मशीनवर काम करणारे वर्कर्स असतात, म्हणजे जनरली 3 श्रेणी असतात, राईट? वर्कर्स, हो. सुपरवायझर किंवा फोरमन, इंजिनियर आणि त्याच्यावर तो अजून म्हणजे दुसरीकडचा अजून रिसर्च सायंटिस्ट समजा. तर वर्करला थोडंसं सुपरविजन पर्यंत एवढं ज्ञान अपेक्षित आहे, पण जेव्हा वर्करला इंजिनियर आणि सायंटिस्टच ज्ञान तेवढा त्याने विचार करणं खूप अपेक्षित नाहीये. कारण नाहीतर त्याचा फोकस जो म्हणजे कामाशी रिलेटेड जो फोकस आहे तो चालला जाईल. जसं सैनिक, अजून एक उदाहरण देईन मी. सैनिकाला कमांडर किंवा जो मेजर जनरल आहे तसा विचार सैनिकांनी करणं अपेक्षित आहे का? नाही. नाही. सैनिकांनी त्याला त्याला ज्या ऑर्डर्स मिळतात आणि त्याला ज्या बाउंड्रीज आखलेल्या असतात, बरोबर? त्याचा सैनिक हे अधिकार. म्हणजे त्याच्या जो बाउंड्रीमध्ये तेवढं त्याला फ्रीडम जेवढी दिलेली आहे तेवढ्यात त्यांनी उत्कृष्ट डोकं लावून करायचंय. पण त्याच्यावर समजा त्यांनी स्ट्रॅटेजी याच्याविषयी तो जर वाद घालायला लागला त्याच्या कमांडिंग ऑफिसरशी, तर मोठा गोंधळ उडेल ना, नाही का? बरोबर. हा बरोबर. असं. हा तसं. कारण आणि कृष्ण काय म्हणतायत पुढे चालून आपल्या लक्षात येईल की ती कर्मयोग करता करता हळू ती अवस्था आपण वरवरती चढत जाऊ. पण एकदम तुम्ही म्हणाल मला आता सगळं ज्ञान पाहिजे आणि मला सगळं समजल्याशिवाय मी काम करणार नाही, असं होणार नाही, नाही का? त्याचं म्हणजे बरोबर. सर आम्ही गीता शिकायलाच नको, सगळं समजल्याशिवाय जर का शिकायचं नाही तर. नाही नाही, असं नाही, असं नाही. नाही, नाही, नाही. हा हा काय म्हटलंस राधिका? काय? मी म्हटलं की सगळं समजल्याशिवाय मी पुढे जाणार नाही असं जर का म्हटलं तर मी इथेच अडकून राहील.
गीतेमध्ये पण हा, शिकताना. एक्झॅक्टली बरोबर बरोबर. म्हणजे तर कृष्णाने हा उपदेश जो आहे ना, हा मुख्यत्वे करून गीता ही सांगितली, ही खूप ज्ञान म्हणजे सगळं ज्ञान तुम्ही समजून घ्या आणि मग कर्म करा असं त्याचा अपेक्षा नाही आहे अजिबात. कृष्णाची आहे की ठीक आहे, हे ज्ञान आहे, असं असं आहे, म्हणून जास्त सांख्य ज्ञानावर त्यांनी भर दिलेला नाहीये. सांख्य ज्ञान त्यांनी थोडक्यात आटोपलंय आणि मग पुढे बहुतेक सगळं जे आहे ना, त्या सगळ्या कर्मयोगाचं म्हणजे योगावरतीच जास्त गीता आहे. कर्मयोगाचा वर गीतेचा खूप भर आहे. आणि म्हणूनच तो जेव्हा 12व्या अध्यायात सुद्धा जेव्हा अर्जुन त्याला विचारतो की मग कोण तुला भक्त कुठले आवडतात, तर मग कृष्ण असंच सांगतो 12व्या अध्यायात पण, की जे ज्ञानी आहेत ते तर मीच आहे, पण ते जाऊ दे, त्यांचा तू जास्त विचार करू नकोस. मी तुला जे योगी आहेत त्यांचं सगळं सांगतो. आणि मग कृष्ण त्यांचीच लक्षण त्यांच्याविषयीच म्हणजे जास्तीत जास्त श्लोक आहेत ना, ते कर्मयोगात आपण योग कर्मसु कौशलम कसे होऊ याच्यावरतीच त्याचा भर आहे कृष्णाचा. कारण जसं मी आधी पण म्हणालो की गीता ही कलियुगाच्या म्हणजे जस्ट सुरुवातीच्या म्हणजे सुरुवात होत होती तेव्हा सांगितलेली आहे. आणि कलियुगात प्रत्यक्ष धर्मपालन किंवा ज्ञाननिष्ठता ही कमी होणार आहे. तर निष्ठेचा अधिकारी होण्यासाठी जे करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये मूळ भक्ती आणि कर्म, बरोबर, याच्यावर मग पुढे बराच जोर आलेला आहे. अजून बघा तुम्ही दुसऱ्या अध्यायात भक्तीवर जास्त जोरच नाहीये, बरोबर, फक्त 1-2 ठिकाणी उल्लेख केलेला आहे. एनिवेज, हे म्हणजे बॅकग्राऊंड आहे. तर आता म्हणजे याच्या पुढचं जे आहे ना, जास्त आता सांख्य तत्वज्ञानावर जोर राहणार नाहीये. 3रा अध्याय पूर्ण कर्मयोगाचं जे आपण निष्काम कर्मयोग शिकलो 14 की 18 श्लोकांमध्ये, हा, त्याचंच म्हणजे त्याचंच आता विवेचन आहे 3ऱ्या अध्यायात. आणि मग इतर माहिती, अनुषंगिक माहिती पुढच्या सगळ्या 15 अध्यायात आहे. असं समजलं? अविनाश दादा म्यूट कर स्वतःला. तुझा आवाज बॅकग्राऊंड आवाज येतोय फार. हा, तेच येतोय खूप. ठीक आहे, तर आपण थँक्यू सर. हा, तर असं पुढे जाऊया आपण. आणि आपण सगळे कर्मयोगी होण्याचा प्रयत्न करायचा आहे असं सध्या तरी. कारण कर्मयोगाने आपल्याला ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल या जन्मी, पुढच्या जन्मी, मोठे. ओके, ठीक आहे. हो सर. हा, श्री गुरु गणेशाय नमः. अर्जुन उवाच ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजन जयसी केशव. तर अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे कृष्णा, कर्मणः म्हणजे पंचमी, कर्मापेक्षा बुद्धी ही ते जायसी, म्हणजे बुद्धी म्हणजे इथं ज्ञान. बुद्धी याचा इथं अर्थ आपण ज्ञात घ्यायचा आहे. कारण बुद्धीचा जसं मी म्हटलं जास्त उपयोग, डोक्याचा जास्त उपयोग हा ज्ञाननिष्ठांना आहे, बरोबर. त्यामुळे ज्ञान ते म्हणजे तव म्हणजे तुला, जायसी म्हणजे श्रेष्ठ वाटते, हां, चेत म्हणजे श्रेष्ठ वाटते, चेत म्हणजे जर किंवा तर, हां, मता म्हणजे तुला मान्य आहे किंवा संमत आहे. जर तुला कर्मापेक्षा, कारण आधी पण म्हटलेलं ना, कर्म खूप अपर आहे वगैरे वगैरे, हां, तर मग तू म्हणजे तेव्हा तू प्रत्यक्षच म्हटलेलं आहे की कर्म खूपच निकृष्ट दर्जाचं आहे. तर मग असं असेल तर मग हे केशव, घोरे कर्मणी, अशा घोर अशा कर्मात, घोर म्हणजे भयंकर, बरोबर. आपल्याला बऱ्याच लोकांचा घोर आणि अघोर या शब्दांविषयी गोंधळ असतो. अघोर म्हणजे आपल्याला भयंकर वाटतं, पण ऍक्च्युअली अघोर म्हणजे अत्यंत शांत. शिव जो आहे हा घोर नाहीये, शिव हा अघोर आहे, कल्याणकारक आहे, म्हणून त्याचं नाव अघोर आहे, अघोरानंद किंवा असं. पण आपल्याला अघोर हा शब्दच मुळे काहीतरी भीतीदायक वाटतो. ऍक्च्युअली अघोर म्हणजे घोरच्या विरोधी असं. त्यामुळे असं या घोरे कर्मणी, अशा घोर आणि भयंकर अशा कर्मात, माम म्हणजे मला, किम का बरं, नियोजयसी म्हणजे मला माझं नियोजन तू या कर्मात, कारण तू परत परत म्हणतोयस ना की कर्मण्येव अधिकार असते,
वगैरे वगैरे असं त्यांनी सांगितलेलं आहे ना, तर तू मला तो कर्मच करायला पुन्हा पुन्हा का सांगतोयस? एकीकडे तूच म्हणतोयस की ज्ञानापेक्षा कर्म खूपच निकृष्ट दर्जाचं आहे आणि दुसरीकडे तू मला युद्ध कर्म करायला, स्वधर्माला अनुसरून जे कर्म आहे तेच तू कर्म मला करायला सांगतोय. स्वधर्मे निधनम, म्हणजे नाही का असं. तर का असं सांगतोयस तू? तर त्याचा प्रश्न म्हणजे अगदी बिनतोड आहे अर्जुनाचा, नाही का? एकतर म्हणजे काही काही गोष्टी विरोधी होत्या, परस्पर विरोधी गोंधळ उडाला तर ठीकच आहे. पण त्यांनी सगळ्यात जास्त गोंधळ त्याचा या कृष्णाच्या या सांगण्याने उडालेला आहे, की जर तू म्हणतोस की कर्म हे निकृष्ट आहे, तर मग म्हणजे हे असं म्हणण्यासारखं झालं. उदाहरण देईन मी, की आपल्याला एका पर्वताच्या शिखरावर जायचं आहे आणि एक वाट जवळची आहे, म्हणजे कमी अंतराची आहे रादर, आणि एक वाट खूप लांबचा वळसा घालून आहे, खूप फिरून जायचं अगदी असं. तर कृष्ण त्याला सांगतो, अरे ही वाट जवळची आहे, पण ही 2 किलोमीटरची आहे, ती 20 किलोमीटरची आहे, पण तू तिकडनं जा 20 किलोमीटरनी. तर मग अर्जुन विचारतो की असं तू मला का सांगतोयस? त्याचं सरळ साधं उत्तर तेच आहे, मी जे उदाहरण दिलं त्यानुसार, की ही वाट जरी 2 किलोमीटरच असली किंवा 1 किलोमीटरच असली आणि ती 20 पट 100 पट जरी दूरची असली तरी ती सहज साध्य आहे. कर्माने तू पुढे जाणं ही तुला, म्हणजे जसं एखादं लहान मुलं असलं की ज्याला गिर्यारोहणाचा अनुभव नसला किंवा काय वगैरे वगैरे, तर तू चढूच शकणार नाही ही वाट. त्यामुळे तुला त्याच वाटेने जाणं आहे असं पुढे कृष्ण सांगणार आहे त्याला कर्मयोगामध्ये. पण ते जे आपल्याला जसं हे कळणार नाही, कोणी जसं सांगितलं की तू तिकडनं असा पूर्ण वळसा घालून जा, हां, तर असं आमचं बऱ्याचदा व्हायचं. म्हणजे मी हा गिर्यारोहणाचा अनुभव देतो कारण पूर्वी मी बरेच तरुणपणी गेलेलो आहे आणि हे आम्ही बऱ्याचदा असं धडपड करून मार खाल्लेला आहे. म्हणजे हा शॉर्टकट आहे, शॉर्टकटनी जाऊया, आणि शॉर्टकटनी जाऊन आमचे एवढे हाल व्हायचे की विचारायला नको असं. तर तशी अवस्था अर्जुन पण तसाच गोंधळलेला असायचा आहे आणि म्हणून त्याने विचारलं की तू असं मला लांबचा फेरा एवढा दूर म्हणजे घोर याच्यात का टाकतोयस असं. समजले या श्लोकावर? अजून काही सांगायचं आहे कोणाला? ठीक आहे, पुढे जाऊया. दुसरा श्लोक. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. तर अन्वयाचा, व्यामिश्रेण इव, व्यामिश्रेण म्हणजे अमिश्रेण इव, म्हणजे अमिश्रण म्हणजे खरं त्याचं मिश्रण करायला नको असं, पण असं म्हणजे विरोधी. या उपसर्गाचे 2 अर्थ होतात. एक तर म्हणजे विरोधी किंवा म्हणजे विशेष. अमिश्रेण म्हणजे तू अशा अत्यंत म्हणजे अत्यंत विचित्र खिचडी असं म्हणता येईल. व्यामिश्र म्हणजे काय? विचित्र खिचडी. जसं आपण खिचडी केली तर साधारण सगळे पदार्थ एकाच वेळेस म्हणजे एका वेळेत शिजत असले तर ठीक आहे, पण काही 10 मिनिटात शिजणारे असतील तांदूळासारखे किंवा मुगाच्या डाळीसारखे आणि काही चण्याच्या डाळीसारखे अत्यंत खूप म्हणजे वेळ खाऊ असतील शिजण्यासाठी, तर मग ती खिचडी होईल काही कच्चं काही अत्यंत मऊ असलं अत्यंत व्यामिश्र झालेलं आहे. वाक्येनं म्हणजे अशा तुझ्या वाक्यांनी, विचित्र खिचडीच्या वाक्यांनी मे म्हणजे मम बुद्धी म्हणजे माझ्या बुद्धीला मोहयसी इव म्हणजे सारखं जणू काय तू मोहच मोहतोच आहेस. मोहतो म्हणजे तू मला एक मोहाचं सांगितलं, म्हणजे तू मोहित होऊ नकोस म्हणून, पण तू मला दुसरं मोहित करतोयस, भ्रम करतोयस. कारण का? मग आता म्हणजे एका मोहातनं मी निघायचा प्रयत्न करतोय असं तुझ्यानुसार, की मी मोहाने शस्त्रत्याग करतोय, पण तू इथे मला वेगळ्याच मोहामध्ये अडकवतोयस. तत् तत् येन, की ज्यामुळे अहम श्रेय आपनुयाम. आता तू इथं वाक्य पहिलं संपलं होतं तिथं, की मला तू वेगळ्याच खिचडीने मोहवतोयस. त्यामुळे आता तू येन म्हणजे ज्याने, अहम म्हणजे मी, श्रेय आपनुया. श्रेय आपनुया म्हणजे काय?
मला श्रेय हां, आता संस्कृत आपल्या अध्यात्मामध्ये ना, मागे मी सांगितलं होतं मला वाटतं एकदा पहिल्या काही 3-4 दिवसांमध्ये की काय, श्रेयस आणि प्रेयस या 2 संकल्पना आहेत अध्यात्मामध्ये. श्रेयस म्हणजे जे खरोखर आपल्याला असं कल्याणकारी असतं ते. श्रीयस जसं हां, श्री म्हणजे कल्याण असं. श्रेयस. हं. आणि दुसरं म्हणजे जे खरं आपल्या अंतिम हिताचं आहे, कल्याणाचा मार्ग आहे तो. हां. आणि दुसरं आहे प्रेयस. प्रेयस म्हणजे जे मला प्रीतिकर आहे, म्हणजे मला मोहवणारं आहे थोडक्यात. म्हणजे मला जे करावंसं वाटतं, पण जे माझ्या अंतिम कल्याणाचं असेलच असं नाही. पण श्रेयस मात्र नक्कीच 100% माझ्या कल्याणाचं असेल. तर इथं आता अर्जुनसुद्धा मला वाटतं पहिल्या अध्यायाच्या शेवटी त्यांनी श्रेयस असं विचारलं होतं एकदा अर्जुनाने आणि तेच परत तू विचारतोय हां, की श्रेय हा आपनुयाम. तर मला श्रेय प्राप्त म्हणजे माझं अंतिम कल्याण, परमकल्याण कसं प्राप्त होईल? तत् एकम निश्चित्य वद. तर ते एक तू मला निश्चित काय ते सांग, असं गोंधळात पडू नकोस, असं अर्जुनाचा प्रश्न आहे. म्हणजे इथे अर्जुनाला जरी तो गोंधळलेला असला तरी एवढी त्याला जाणीव आहे की प्रश्न त्यांनी नेमकाच विचारलेला आहे. उगीच काहीतरी विचारायचं म्हणून किंवा भरकटवणारा प्रश्न विचारलेला नाही आहे. आणि त्या स्थितीत पण त्याला जाणीव आहे की माझं म्हणजे मला काय हवं आहे, अंतिम कल्याण मला हवं आहे, एवढी बुद्धी त्याची शाबूत आहे. हट्ट करत म्हणजे दुराग्रह तो करत नाही. मला अंतिम कल्याण किंवा परमकल्याण प्राप्त होईल हे तू सांग, निश्चितम वद. कारण त्यांनी जसं दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 10 श्लोकाच्या शेवटी त्यांनी सांगितलं होतं की मी तुझा शिष्य आहे आणि तू मला निश्चित उपदेश कर. त्यामुळे आता तू मला निश्चित काय ते माझं परमकल्याण ते सांग. कारण म्हणजे शिष्याची गुरुला नेहमी हीच प्रार्थना असते की माझं कल्याण करा. मला काय आवडेल हे देऊ नका. ते बाकी सगळे मला नातेवाईक वगैरे देतातच आहेत, नाही का? पण मला कल्याणकरी काय असेल, भलेही ते खडतर असेल, पण तेच मला तुम्ही सांगा असं. आणि तू व्यामिश्रेण म्हणजे हे असं तुम्हाला घोटाळ्यात किंवा ज्याला मी लौकिक भाषेत खिचडी म्हणतो तसं घोटाळ्यात पाडू नका तुम्ही. तर निश्चित श्रेयाचं साधन, कल्याणाचं साधन हे तू मला वद म्हणजे सांग असं. समजलं? तर हे अजून म्हणजे त्याचं प्रश्न आहे. यात काही ज्ञान कृष्णाने काही अजून सांगितलेलं नाही. हे दोन म्हणजे जे कृष्णाने दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं स्थितप्रज्ञाच्या लक्षणानंतर, त्याच्यावर अर्जुनाने हे 2 श्लोकांमध्ये हा प्रश्न त्याला विचारलेला आहे की मला कल्याण काय ते सांग. आणि हे दुसऱ्यांदा त्याने विचारलंय हा कल्याण, पहिल्या अध्यायाच्या शेवटी पण आणि आत्ता पण. बरोबर? पहिल्याने मला वाटतं 10 श्लोकांमध्ये विचारलं होतं त्यांनी, दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 10 श्लोकांमध्ये आणि मग इथं. बरोबर? याच्यावर काही शंका आहे कोणाला? नाहीये. तशी असं शंका काही असण्यासारखं नाहीच आहे फारसं काही, पण ठीक आहे. श्री भगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. तर भगवान त्याला एकदम स्पष्ट उत्तर देत आहेत. त्याचा जो संदिग्धपणा आहे तो त्याला मुळापासून तो घाव घालतायत ते. की असं तुला असं जे वाटतंय खिचडी, त्याचं मूळ कारण काय? तर हे अनघा अघा म्हणजे जरी अर्जुन गोंधळलेला असला तरी कृष्ण त्याला म्हणतोय अनघा. अघ म्हणजे पाप. हं, अनघ म्हणजे निष्पाप. तर हे निष्पाप अर्जुना, जसं अनघा हे मुलीचं नाव असतं ना, अनघा म्हणजे निष्पाप असं. हां, तसं हे अनघा म्हणजे हे निष्पाप अर्जुना, म्हणजे तुझे प्रश्न हे प्रामाणिक आहेत, काही त्यात छल किंवा पाप नाहीये हे मला माहिती आहे असं. मया म्हणजे माझ्याकडून किंवा मी, अस्मिन लोके ह्या लोकी. आता हा लोक म्हणजे कुठला? स्वर्ग किंवा पाताळ नाही, पृथ्वी तलावर. पृथ्वी तलावरच का? तर
नरदेहाचं प्राप्ती फक्त पृथ्वी तलावरच होते म्हणून. पण नरदेहातला का संबंध इथे? तर जसं मागे पण म्हटलं होतं की बाकी सगळ्या ज्या योनी आहेत, अगदी स्वर्गातले सुद्धा, देवांच्या सुद्धा, आणि अगदी पाताळातल्या जीवयोनी सुद्धा, हां, बाकी सगळ्या ज्या योनी आहेत त्या भोगयोनी आहेत. स्वर्गातही मनुष्य पुण्य असेल तर जातो, तो फक्त भोगण्यासाठी जातो. त्यात त्याला काही नवीन काही शिकण्याचं, ज्ञानप्राप्ती, चिंतन, पुण्यप्राप्ती वगैरे वगैरे काही होत नाही. भोग संपले की तो परत खाली परत येतो, बरोबर. त्यामुळे या या लोकावरती, अस्मिन लोके म्हणजे लोकांच्या उद्धाराकरता, असा त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. अस्मिन लोके म्हणजे पुरुषांच्या किंवा मनुष्याच्या उद्धाराकरता, म्हणून या लोकी द्विविधा निष्ठा. तर द्विविधा निष्ठा म्हणजे दोन प्रकारच्या निष्ठा, म्हणजे उपदेश म्हणा किंवा ज्याला फोकस, निष्ठा म्हणजे फोकस, की दोन फोकस म्हणजे दोन मार्गांनी तत्परता किंवा अनुष्ठान त्यांनी करावं. पूर्वी, तर पूर्वी कधी? जेव्हा आपली अशी मान्यता आहे की म्हणजे वेद हे, सृष्टी आणि वेद हे एकाच वेळेस उत्पन्न झाले. जेव्हा वेद हे परमेश्वराचे निश्वसित आहेत आणि वेदांबरोबरच हे ज्ञान उत्पन्न झालं, तेव्हा पूर्वी जेव्हा वेदांबरोबर हे ज्ञान उत्पन्न झालं, तेव्हा म्हणजे परमेश्वराने, कृष्ण म्हणतोय की या दोन निष्ठा मी सांगितल्या. कुठल्या? सांख्यानाम ज्ञानयोगेन. सांख्या म्हणजे सांख्य किंवा जे स्थितप्रज्ञ किंवा जे ज्ञाननिष्ठ जे असतील, त्यांनी काय केलं पाहिजे? तर ज्ञानयोगाने. त्यांनी कर्माच्या भानगडीत पडू नये, कारण त्यांची एक अवस्था गाठलेली असते. आणि म्हणजे हे कसं झालं की जसं आपण म्हणू की एखादा जर PhD किंवा रिसर्च स्कॉलर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला, तर त्याला आपण म्हणजे बेसिक हातोडी किंवा या गोष्टी करायला सांगू का? नाही. आपण त्याला काय सांगू की नाही, तू फोकस रिसर्चवर कर, नाही का, संशोधनावर केंद्रित कर लक्ष तू, किंवा वायरिंग आणि याच्या फालतू गोष्टी तू पाडू नको, ते आम्ही पण करू शकतो, किंवा इतर ज्यांची हे. त्यामुळे जे ज्ञानयोगी आहेत किंवा स्थितप्रज्ञ संन्यासी ज्ञानयोगी आहेत, तर म्हणजे ज्ञाननिष्ठ आहेत, त्यांनी ज्ञानयोगाने आपली प्रगती करून घ्यावी, की जेणेकरून ते ब्राह्मी स्थितीला पोचतील. 72वा श्लोक दुसऱ्या अध्यायातला. कारण रिसर्च स्कॉलरनी जर त्याला अगदी क्षुल्लक कामं सांगितली, त्याला काय अर्थ आहे? त्याच्या डोक्याचा तो खूपच अंडर युटिलायझेशन आहे, नाही का. आणि दुसरं, योगिनाम कर्मयोगेन. आणि योगिनाम कर्मयोगेन, तर इथं योगिना म्हणजे, आणि जे योगी आहेत, आता योगी म्हणजे कोण? तर जिथे ज्याला म्हणजे जो कर्माचा जो अधिकारी आहे, तर इथे योगी या शब्दाचा पुढे अर्थ उलगडत जाईल. काही अर्थ आपण दुसऱ्या अध्यायात बघितलेला आहे, पण इथं या श्लोकापुरता लक्षात घ्या की इथं योगी म्हणजे जो मनुष्य ज्ञानाचा अधिकारी नाही, अजून ज्ञाननिष्ठ झालेला नाही असा. आणि जो ज्ञाननिष्ठ झालेला नाही तो म्हणजे अज्ञानी. त्यात काही कमीपणा नाही. अज्ञानी म्हणजे ज्याला अजून वेदांत किंवा अद्वैत ज्ञानाचा आविष्कार किंवा प्राप्ती झालेली नाही असा. तर असा जो, मग त्यामुळे तो कोण असणार? तो कर्माधिकारी असणार, कारण त्या ज्ञाननिष्ठ होण्यासाठी त्याला निष्काम कर्मयोगाने जावं लागणार आहे, बरोबर. निष्काम कर्मयोगानेच ती सिद्धी किंवा ती अवस्था प्राप्त होणार आहे त्याला, नाही का. जसं आपण आधी म्हटलं होतं की निष्काम कर्मयोगाने समाधी योग प्राप्त होईल असं, बरोबर. आणि समाधी योगाने ज्ञाननिष्ठा, आणि ज्ञाननिष्ठाने ज्ञानादेवधू कैवल्यम करून मोक्ष किंवा ब्राह्मी स्थिती असं. तर इथं कृष्ण सांगतायत की योगिनाम कर्मयोगाने, म्हणजे असे जे कर्माचे जे अधिकारी म्हणजे योगी आहेत, की ज्यांनी नुसतं कर्म न करता ते योगयुक्त, योग कर्मसु कौशलम असं, अशा या पद्धतीचे जे अधिकारी आहेत, त्यांना कर्मयोगाने मार्गक्रमणा करावी असं सांगितलेलं आहे. समजलं या श्लोकाचा अर्थ? त्यामुळे त्यांनी दोन आता
क्लिअर मार्ग त्याने म्हणजे रेषा आखून दिलेल्या आहेत, की जिथे जे मी सांगितलं होतं ना अगदी सुरुवातीला, शंकराचार्यांनी सांगितलं, की ज्ञान आणि कर्म याचा समुच्चय नाही सांगितलेला आहे त्यांनी. 2 निष्ठा वेगवेगळ्या असं. हां, कोणी प्रश्न विचारत होतं विचारा. नाही थोडं कठीण वाटतंय मला आता हे. कठीण काही नाही. इनफॅक्ट कृष्णाने खूप सोप्पं करून सांगितलंय. कन्फ्युजन ठेवलंच नाही. अर्जुनाचा गोंधळ जो झाला होता, की तू 2-2 असताना असं का सांगितलं? हां, ज्ञान चांगलं असताना, ज्ञानाने ब्राह्मी स्थिती प्राप्त होत असताना, तू मला कर्माच आणि कर्म निकृष्ट आहे असं सांगताना, तू मला कर्मच करायला का सांगतो? तर या पहिल्याच श्लोकात कृष्णाने उत्तर देऊन टाकलंय त्याचं. काय? की मी पूर्वीच 2 कॅटेगराईज केलेले आहेत. एक ज्ञाननिष्ठ, दुसरे कर्मनिष्ठ. ज्ञाननिष्ठांसाठी म्हणजे जे ज्ञाननिष्ठ आहेत त्यांनी ज्ञानयोगाने मार्गक्रमणा करावी आणि जे ज्ञाननिष्ठ अजून झालेले नाहीत त्यांनी कर्मयोगाने आपली मार्गक्रमणा उद्धार किंवा प्रगती करावी. हां, असं मी सांगितलेलं आहे. यात काय कन्फ्युजन आहे? हं? बरोबर ना? नाही मग हे अर्जुनाचंच उदाहरण घेतलं आपण तर मग हा हां. कर्मातून पुढे मग ज्ञानाकडे कसा गेला असता असं आपण कल्पना केली तर काय होईल? तो जाईल तेव्हा जाईल. सध्या त्याची अवस्था ती नाहीये. म्हणजे ओके. तसं अपेक्षित पण नाहीये ते. म्हणून त्यांनी सध्या उगीचच भंपकपणे मी संन्यास घेतो, मला काही नको. हा हां, आणि मग विनोबा भावेने एक छान दिलंय उदाहरण, की म्हणे अर्जुनाला जर म्हणजे तू संन्यास म्हणजे तू म्हणशील, की मी युद्ध सोडून देतो आणि मी वनात जातो, तपश्चर्या करतो. तू तप करणार आहेस का? नाहीस. तू काय करशील? वनात राहून सुद्धा शिकार कर, हे कर. म्हणजे काहीतरी आपलं कर्मच करशील तू असं. त्यामुळे तुझ्या अजून तू त्या अवस्थेला ज्ञाननिष्ठतेला पोचलेलाच नाहीये असं. म्हणून तुझी आसक्ती गेलेली आहे का? वैराग्य उत्पन्न झालेलं आहे का? नाही. हे तुझा म्हणजे ज्याला आपण कधी-कधी असं म्हणतो ना, की अतिदुःखातनं कधी-कधी क्षणिक वैराग्य उत्पन्न होतं. तसलं तुझं हे मोहाने तुझं क्षणिक वैराग्य आलेलं आहे असं. नाही का? म्हणजे क्षत्रियाला अनासक्त होताच येणार नाही ना कधी. हां, नाही पण कसं आहे आता एक वेळ युधिष्ठिर असं काही बोलला असता ना, म्हणजे युधिष्ठिराचं बॅकग्राऊंड सगळ्यांना माहिती आहे. तर युधिष्ठिर असं काही बोलला असता तर थोडंफार समजू शकतो, थोडंफार. पण अर्जुनासारखा, की ज्यांनी सगळे 13 वर्ष सगळी शस्त्र वगैरे, वगैरे तप-बीप करून श्रेष्ठ एक्स्ट्रा धनुर्धर शस्त्र होता ना निर्माण तो. हम्म. हां? श्रेष्ठ धनुर्धर होता आणि तो. श्रेष्ठ नाही, नाही आणि त्या वनवास काळात सुद्धा तो शांत बसलेला नाहीये. तो नाहीये. परशुरामाच्याकडनं जा, स्वर्गात गेलेला आहे. अजून काय-काय खूप त्यांनी म्हणजे पुढची तयारीसाठी खूप शस्त्रास्त्र ताब्यात म्हणजे जमवून ठेवलेली आहेत. म्हणजे कुठेही त्याचा लवलेशही नव्हता वैराग्याचा त्याचा. आणि आता सडनली तो म्हणतोय. हे म्हणजे काय नैराश्यातून किंवा मोहातून आलेलं वैराग्य आहे, हे खरं वैराग्य नाहीये. आणि मी जसं मग आधी म्हटलं, की म्हणूनच शंकराचार्य सांगतात वेदांताचा अधिकारी कोण? तर नित्यानित्य विवेक, वैराग्य, शमदमादी संपत्ती आणि मुमुक्षुता. अर्जुनाच्या आतापर्यंतच्या वागण्यात मुमुक्षुता दिसली का? नाही. वैराग्य दिसलं का? नाही. नाही का? असं. ठीक आहे. नित्यानित्य विवेक दिसला का? नाही. नाही का? एक वेळ युधिष्ठिराच्या बाबतीत बरंचसं तसं काही म्हणता येईल. पण अर्जुन आणि भीम यांच्या बाबतीत तर तसं कधी नव्हतंच. नाही का? ती लक्षणंही कधी दिसली नाहीत. ठीक आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आपण हळू जातोय करेक्ट पण आहे. हां, करेक्ट करेक्ट. हां, असं. आता मग कृष्ण त्याच्याच पुढे परत सांगतात, की तुला मग वाटत असेल 2 मार्ग का? तर त्याचं लगेच पुढचं स्पष्टीकरण एकदम पूरक आहे 3ऱ्या श्लोकाला. न कर्मणामनारंभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. तर याचा अन्वय आता पुरुष पुरुष म्हणजे कुठलाही म्हणजे मनुष्य म्हणा या अर्थाने नुसताच पुरुष म्हणजे मेल असं नाही म्हणजे नर नाही असं कर्मणाम अनारंभात नैष्कर्म्य न अश्नुते म्हणजे काय की कुठलाही जो साधारण मनुष्य आहे तो कर्म सुरू केल्याशिवाय नैष्कर्म्याला पोचू शकत नाही. जे आपण म्हणतोय की कर्मयोगानेच तू ज्ञाननिष्ठ होशील. कर्म करत करतच आपल्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करायची आहे असं.
आणि मग पुढे ते हे सांगतात की संन्यसनात एव सिद्धिं न च समधी गच्छती. आणि ज्ञान जर नसेल, ज्ञाननिष्ठा नसेल, तर नुसता संन्यास घेऊन सुद्धा सिद्धी प्राप्त होणार नाही किंवा मोक्षाला जाणार नाही. म्हणजे जो काय मार्ग आहे तो म्हणजे त्याच्या कंडिशन्स आहे की कर्माने तुम्ही ज्ञाननिष्ठ व्हाल आणि ज्ञान